चालला नाही पाहिजे आणि कुठलाही ऍक्सिडेंट पुढे घडता कामा नये. परवाच्या दिवशी जो रिक्षावाल्याचा ऍक्सिडेंट झाला आणि सुदैवाने तो बचावला गेला, परंतु असे ऍक्सिडेंट होता कामा नये. आपण सर्व डंपरवाल्यांना त्यांनी बोलवून मीटिंग घेऊन त्यांना सूचना करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि रात्रीचं काम शक्यतो त्यांचं रात्री काम बंद असतं, परंतु जे कव्हरिंग केलेलं आहे पोल्युशन, ते जे ताडपत्री वगैरे ज्या ठिकाणी लावायचे आहे, ज्या ठिकाणी कॉन्क्रीटचं काम चालू आहे त्या ठिकाणी ताडपत्री लावून त्या ठिकाणी लोकांना पोल्युशनचा त्रास नाही होणार. आणि नेहमी रोडवरचे जे धूळ कचरा आहे तो रेग्युलरली साफसफाई करावा अशी या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे. आणि त्यांनी ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत. रोडची साफसफाई सकाळ संध्याकाळी दोन्ही तिन्ही टाइम या ठिकाणी झाली पाहिजे. मेहबूबबाई, रोडची धूळ आहे ती धूळ 2-3 वेळा दिवसातून आपले जे स्टाफ आहे त्यांच्याकडून साफसफाई झाली पाहिजे. रोड सकाळ संध्याकाळी मला वाटतं पाण्याने देखील स्वच्छ केला पाहिजे अशी या नागरिकांची भूमिका, जेणेकरून त्यांना श्वसनाचा आजार होणार नाही त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. हा मुरुडमधला प्रेस्टिजियस प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट शांततेत व्हावा अशी या सर्वांची अपेक्षा आहे. परंतु इथल्या नागरिकांना त्रास नाही व्हावा ही भूमिका आहे. आणि हा सगळ्यांना त्रास आहे, परंतु काही लोक ते बोलतात ठीक आहे आमच्या बिल्डिंग झाल्या तर त्याही बिल्डिंग होतात, परंतु कोणाला त्रास नाही व्हावा ही भूमिका आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मांडलेली आहे. पुढचं उग्र आंदोलन करण्याची गरज पडणार नाही अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुढील सूचना ज्या आपण जे व्यक्त केलेल्या आहेत त्याचं पालन करावं ही अपेक्षा रहिवाशांनी देखील या ठिकाणी सहकार्य करावं. आणि कुठल्याही प्रकारे आपले जे मुलं बाळ रस्त्यावरती असतात त्यांची देखील काळजी घ्या आणि कुठलाही ॲक्सिडेंट नाही व्हावा ही अपेक्षा आम्ही प्रेस्टिज ग्रुपच्या वतीने या ठिकाणी करतो आहे. आपण सर्व डंपर चालक असतील, जे काय RMC चालक असतील, त्या सगळ्यांना तुम्ही सूचना करा की या रस्त्यावरती वाहनं स्पीडमध्ये चालवू नये एवढं या ठिकाणी आम्ही जाहीर करतो. आणि त्यांनी या सर्व गोष्टी मान्य केलेल्या आहेत अशी सगळ्यांना या ठिकाणी जाहीर करतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आजचं हे आंदोलन नागशेननगर या विभागाच्या वतीनं आयोजित केलेलं आहे. या आंदोलनाला त्या विभागातीलच लोक हे प्रामुख्याने उपस्थित झाले. आम्ही आंदोलन हे मोठं करायचं नाही या दृष्टिकोनातून 5-50 लोकांचं एक आंदोलन झालं पाहिजे या दृष्टिकोनातून ते आंदोलन केलेलं आहे. हे आंदोलन पहिले तर बात आहे की या ठिकाणी ज्या गाड्या फास्ट चालतात त्या स्लो झाल्या पाहिजेत, गाड्या कव्हर झालं पाहिजे, जे प्रदूषण आहे ते थांबलं पाहिजे. आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की नागशेननगर या विभागामध्ये डेव्हलपमेंट SRA हाही प्रोजेक्ट झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण हे आंदोलन घेतलेले की भविष्यामध्ये या प्रसिद्ध ग्रुपलाही वाटले किंवा तिथेही झोपडपट्टी आता आमच्या गाड्या जात्यात तो रोडही मोठा करता येईल आपल्याला, तर तोही याच्यामध्ये सामील होईल या दृष्टिकोनातून आपण हे आंदोलन. आणि त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊ नये, उद्या ॲक्सिडेंट झाला एखादा मेला तर मग अजून त्याची दोष कुणाला द्यायचा या दृष्टिकोनातून हे आंदोलन घेतले. रिपब्लिकन पक्षाचं आंदोलन हे उग्र आंदोलन असतं, पण या ठिकाणी आम्ही सगळे डेव्हलपमेंट व्हावं या विषयात आम्ही बांधील असल्यामुळं किंवा या ठिकाणी डेव्हलपमेंट महिलांचे जे प्रश्न आहेत ते मांडले पाहिजेत. त्यामुळं या विभागाचे जे प्रश्न आहेत 4ही प्रश्न महबूब सर आणि उत्सव सर या दोघांनी ते आश्वासन दिलेले आहे 10 दिवसामध्ये. त्यांनी सांगितलं 10 दिवसामध्ये याच्यामध्ये आम्ही रिझल्ट देऊ, 10 दिवसामध्ये तो रिझल्ट भेटेल यासाठी आपण सर्वांनी आपण आलात. आपलं आवाज नागशेननगर विभागाच्या वतीने आंदोलन झालं आणि आंदोलन झाले पाहिजे, हे आंदोलन झाले पाहिजे. प्रश्न आहे की या ठिकाणी ज्या गाड्या जातात त्या गाड्या कुठेतरी स्लो गेल्या पाहिजेत आणि हे 10 दिवसामध्ये यांनी आश्वासन दिलेले. जर झालं नाही तर रिपब्लिकन पक्षाचे आंदोलन कोणत्या पद्धतीने असतात हे पोलिसांनाही माहिती आहे. त्यामुळं कशी आंदोलन घेण्याची वेळ येऊ नये एवढंच बोलतो. यानंतर वकील आपले शिवा शिंदे बोलतो, तुम्ही बोला. असे असे लेडीज येतील या महिला या इकडे या सगळे जण. नागशेननगर या ठिकाणी जो आम्हाला जो काही त्रास होता ते आम्ही या लोकांना सांगितला, त्यांनी ऐकून आम्हाला त्याचा काय जबाब आहे तो दिला. 10 दिवसामध्ये जर
या आमच्या मागण्या पुऱ्या नाही झाल्या तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन होणार. आज आमचा गाड्या रोखाचा प्लॅनिंग होता, पण काही सहकारी लोक बोलले का नका करू, तर आम्ही ते थांबवलेलं आहे. विषय दुसरा असा आहे का नागशिनगरचा जो आमचा टावर निघलेला आहे तिथेही आम्ही त्यांच्या बाऱ्यात बोललोय, तोही विषय आपला तिथं होणार आहे. आम्ही कमीत कमी बरेच लोक निघलो होतो, पण पोलिस बोलले एवढे लोक न काय 5-50 लोक, आता अर्धे लोक परत पाठवल्या गेले. आमच्या मागण्या साहेब या इकडे, आमच्या मागण्या ह्या तुम्ही लवकरात लवकर तुम्ही 10 दिवसाचा आम्हाला सांगितलेला आहे, परंतु 10 दिवसामध्ये याचा जबाब आम्हाला मिळाला पाहिजे आणि लवकरात लवकर ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे. बोला या दादा दादा बोला या वकील असे पक्षाच्या वतीने प्रेस्टीज ग्रुपच्या विरुद्ध एक आंदोलन घेण्यात आलं. त्या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता की ह्या भागात होणारं प्रदूषण, आमच्या जिल्हाध्यक्षांनी ज्याप्रमाणे सांगितलं की आमची लहान बालके, आमचे वयोवृद्ध, आमच्या म्हाताऱ्या कुत्र्या बायका आणि अन्य इतरही रहिवासी यांना श्वसनाचा त्रास चालू झालेला आहे, यांना खोकल्याचा त्रास चालू झालेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत तिथे असलेलं प्रदूषण आहे. त्याचप्रमाणे आता जे शेजारच्या सोसायटीमधली महिला येऊन गेली आणि त्या महिलेने सुद्धा त्यांचा त्रास, या उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या महिलेने तिचा त्रास आपल्या लोकांसमोर, आपल्या पक्षासमोर मांडला. तर आम्ही आपल्याला सांगू इच्छितो तर रिपब्लिकन पक्ष हा फक्त झोपडपट्टी वासियांसाठीच मर्यादित नसून या तमाम भारतीयांचे प्रश्न उचलण्यासाठी हा रिपब्लिकन पक्ष आहे आणि ज्याला कुणाला ह्या भूतो न भविष्य आणि कोणतेही प्रॉब्लेम असतील तर रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांना आवर्जून संपर्क करा. आम्ही आपल्या प्रत्येक सुखदुःखामध्ये आपल्या सोबत आहोत. त्याचप्रमाणे इथून जाणारे अवजड वाहने, त्यामध्ये ओव्हरलोड पद्धतीने भरली जाणारी डेब्री, त्याच पद्धतीने त्याच्यावर कोणतंही आच्छादन नसतं, कोणतंही त्याला आवरण नसतं आणि ती माती त्या नागसेन विभागातून व अन्य इतर रोडवरून ही वाहत जाते, त्याच्यावरती पाणी पडतं आणि चिखल होतो. त्या चिखलावरून आजपर्यंत अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत. तसेच त्या मोठमोठे डंपर जे आहे, मिक्सर आहे, यांनी सुद्धा रिक्षा चालकांना, बऱ्याच रिक्षांना हानी पोहोचवलेली आहे. त्यामुळे आम्ही प्रेस्टीज ग्रुपला आणि प्रशासनाला विनंती करतोय की याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढा आणि झालेल्या बैठकीत त्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे. तरी प्रेस्टीज ग्रुपचं मी आभार मानतो की त्यांनी याच्यात लक्ष घातले आणि येत्या 10 दिवसामध्ये ते याच्यात लक्ष घालून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. परंतु 10 दिवसात जर प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही तर प्रेस्टीज बंद आंदोलन यापुढे छेडलं जाईल, याची त्यांनी दक्षता घ्यावी. इथे बोलतो थांबवतो.